माझ्यावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय बालेवाडी यांच्याकडून वारंवार अन्याय होत आहे. माझ्या क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात त्यांच्याकडून माझ्यावर अन्याय होत आहे. संघटना सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र हे माझ्या स्पर्धेचा अहवाल हा क्रीडा व युवक सेवा संचालनालयात जमा करत नाहीये. त्याच्यामुळे मला पडताळणी मिळत नाही. त्या अभावी माझं गेल्या 3 वर्षापासून नुकसान होत आहे, शैक्षणिक देखील आणि नोकरीच्या संदर्भात देखील. त्या संदर्भात मी आज पत्रकार परिषद घेतली होती आणि मी या पत्रकार परिषदेतून शासनाला व संघटनेला दोघांना इशारा दिलेला आहे की जर मला 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही प्रमाणपत्र पडताळणी दिली नाही तर मी 15 ऑगस्ट 2026 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय बालेवाडी पुणे येथे आत्मदहनाचा इशारा त्यांना देत आहे. सर, स्पर्धेचा अहवाल जो असतो तो स्पर्धेचा अहवाल देण्याची जबाबदारी ही क्रीडा व युवक सेवा संचालनालयाला राज्य संघटना म्हणजे सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांची असते, परंतु ते द्यायला तयार नाही. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतं सांगत पण नाहीये, कारण देखील सांगत नाहीये, पण देत पण नाही, जमा देखील करत नाही. आणि फोन लावला तर म्हणता आम्ही करतो बस एवढंच उत्तर आहे, त्याच्यावरती काहीच नाही. आम्ही ह्याच्यामध्ये जवळपास 16 खेळाडू आहोत. आम्ही राज्यभरातील खेळाडू आहोत. काही जळगाव, पुणे, धाराशिव, संभाजीनगर, रायगड. मी या संदर्भात क्रीडा मंत्र्यांकडे नाही पण गिरीश महाजन यांच्याकडे गेलो होतो, रक्षाताईंकडे देखील गेलो होतो. गिरीश भाऊंनी मला देखील सहकार्य केलं, रक्षाताईंनी देखील सहकार्य केलं, पण शासकीय अधिकारी व कर्मचारी हे आणि संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष व सचिव श्री रवींद्र अर्जुन सोनवणे सचिव, अध्यक्ष श्री सुनील रघुनाथ पूर्णपत्रे हे त्यांना देखील टोलवाटोलवीची उत्तरं देतात. करतो देतो असं उत्तर देतात आणि त्याच्यानंतर मग मी तिथे गेल्यावरती मला सांगतात की आम्ही देऊ शकत नाही. माझं नाव संदीप श्रीराम व्यवहार आहे. मी राष्ट्रीय खेळाडू आहे सॉफ्ट टेनिस या खेळाचा.